नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम इंग्रजी विषयाचा 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला धडा अभ्यासणार आहोत. ह्या धड्याचा पहिला भाग आज आपण अभ्यासूया. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. रस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. रस्किन बॉन्ड यांचा जन्म 1934 साली झालेला आहे आणि ते एक भारतीय लेखक आहेत. ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत उत्तराखंडामध्ये असलेल्या मसुरी जवळ लँडोर नावाचं जे गाव आहे तिथं ते राहतात. लहान मुलांसाठी जे भारतीय शैक्षणिक परिषद आहे त्यांनी त्यांचं जे बालसाहित्यातलं योगदान आहे, त्यांचा जो खूप मोठा वाटा आहे बालसाहित्य वाढण्यामध्ये, त्याची दखल घेतलेली आहे. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999, 2014. म्हणजेच 1992 साली त्यांना त्यांच्या साहित्याबद्दल कुठल्या Our Trees Still Grow in Dehra याबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर 1999 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. नथू कुरबुर करत, स्वतःशीच कुरकुर करणाऱ्या शब्दामध्ये बोलत जी पीपलनगर बँक होती त्याच्या पायऱ्या झाडत होता. ती जी बँक होती ती सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. तो नेहमीप्रमाणेच त्याचा जो छोटासा झाडू होता तो निष्काळजीपणाने भराभर त्या पायऱ्यांवरती आपटत होता आणि जी हवेत धूळ उडत होती ती त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत उडून परत पायऱ्यांवरती विसावत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. जेव्हा नथू त्याचं जे केर गोळा करायची सुपली होती ती डस्टबिनवरती जोरजोरात आपटत होता त्यावेळीच सीताराम नावाचा धोब्याचा मुलगा तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. सीताराम त्याच्या नेहमीच्या कपडे द्यायच्या कामाला निघाला होता. त्याच्याजवळ नुकतेच ताजे स्वच्छ इस्त्री केलेले कपड्यांचे गठ्ठे हे त्याच्या डोक्यावरती ठेवलेले होते. Don't raise such dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? अशी धूळ उडू नकोस रे, तो नथूला म्हणाला. सीताराम नथूला म्हणाला. तो म्हणाला की ते तुला दर महिना 2 रुपयांची पगारवाढ अजूनही देत नाहीत म्हणून तू चिडला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. म्हणजे मला त्या विषयात बोलायचंच नाही आहे कारण त्यांनी अजून माझा नेहमीचा पगारही दिलेला नाही. अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would hold a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. तो नथू सीतारामला म्हणाला, आता महिन्याची 20 तारीख आलेली आहे, अजून माझा पगार ह्या लोकांनी दिलेला नाही. कोण म्हणेल एखादी बँक
अशा प्रकारची मोठी बँक एखाद्या गरीब माणसाचा पगार असा अडवून ठेवत असेल? जेव्हा मला माझे पैसे मिळतील तेव्हा मी लगेच दुसऱ्या ठिकाणी कामाला जाणार आहे. अजून 1 आठवडाभरही जादाचा ह्या जागी काम करणार नाही. नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. म्हणजे त्यांनी त्याचा जो बोलणं होतं त्याच्यावरती भर देण्यासाठी, त्याच्या बोलण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि स्वतःलाच आत्मविश्वास देण्यासाठी ती जी सुपली होती ती अनेक वेळा डस्टबिनवरती जोरजोरात आपटली. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. सीताराम म्हणाला की मी तुझ्यासाठी एखादा चांगला जॉब नक्की शोधीन. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आणि त्यांनी तिथून सावकाशपणे अनवाणी पायानी रस्त्याच्या कडेनी त्या डोक्यावरती कपड्याचं गाठोडं घेऊन सावकाशपणे त्याच्या खांद्यावरती आणि डोक्यावरती ठेवून चढून निघून गेला. At the 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mentioned that she was in need of a sweeper. जेव्हा तो 3-4 त्याच्या कपड्यांचे गठ्ठे देत देत 4थ्या घरापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी एका बाईला बोलताना ऐकलं की तिला तिच्या घरात झाडू मारण्यासाठी एका झाडूवाल्याची गरज आहे. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. सीतारामनी त्याच्या कपड्याचं गाठोडं बांधत तो म्हणाला की मला एक झाडूवाला मुलगा माहिती आहे. तो पुढच्या महिन्यापासून कामाला येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो सध्या एका बँकेत काम करतो आणि ते त्याचा पगार वेळेवर देत नाही आहेत म्हणून तो ती नोकरी सोडणार आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. असं कसं? त्या मिसेस श्रीवास्तवना सुद्धा आश्चर्य वाटलं की एका बँकेत कामाला असून त्याला त्याचा पगार वेळेवर मिळत नाही. त्या म्हणाल्या की असं असेल तर त्याला उद्याच येऊन मला भेटायला सांग. And Sitaram, glad that he had been of service to both his customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. मग सीताराम आनंदी झाला की त्याच्या मित्रालाही मदत झाली आणि तो ज्यांच्यासाठी काम करतो त्यांनाही मदत झाली. म्हणून त्याने त्याचं जे ओझं होतं, कपड्यांचा गठ्ठा होता, ती बॅग त्याने त्याच्या खांद्यावरती चढवली आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. मिसेस श्रीवास्तवना काहीतरी खरेदी करायची होती. त्यांनी त्यांच्या आयाला म्हणजे छोट्या बाळाला सांभाळणाऱ्या बाईंना त्याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि जो त्यांचा आचारी होता त्याला दुपारचं जेवण बनवण्यास उशीर होऊ देऊ नको असं सांगितलं. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. म्हणजे त्यानंतर त्या पीपलनगरच्या बाजारामध्ये गेल्या. त्यांची नेहमीची जी खरेदी होती कपड्यांची ती करण्यासाठी त्या निघून गेल्या. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. त्या बाजारामध्ये एक मोठं डेरेदार असं चिंचेचं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीमध्ये मिसेस श्रीवास्तवना त्यांची मैत्रीण मिसेस भूषण दिसल्या. त्या झाडाच्या सावलीखाली उन्हापासून बचाव करण्यासाठी उभ्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. त्या स्वतःच्या एका मोठ्या रुमालानी स्वतःला जोरजोरात हवा घेत होत्या. शी कंप्लेन्ड ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. त्या उन्हाळ्याबद्दल, गरमीबद्दल तक्रार करत होत्या आणि असं म्हणत होत्या की ती पीपलनगरमधली इतिहासातले नक्कीच सगळ्यात जास्त गरमी होती, सर्वात जास्त कडक उन्हाळा होता. She then showed
Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्यानंतर त्यांनी जो सॅम्पलचा कपडा आणला होता, जसा त्यांना खरेदी करायचा होता त्याचा नमुना आणला होता, तो त्यांनी मिसेस श्रीवास्तवना दाखवला आणि त्यानंतरचे एक 5-10 मिनटं त्या दोघी त्याचा रंग, पोत, डिझाईनबद्दल बोलत उभ्या राहिल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month." ह्या विषयावरती कपड्याच्या विषयावरती बोलून बोलून कंटाळा आल्यानंतर मिसेस श्रीवास्तव त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या की तुला माहिती आहे का की सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारसुद्धा देत नाही वेळच्या वेळी. आणि आजच सकाळी मी त्यांच्या एका झाडूवाल्याकडून तक्रार ऐकली की महिना झाला त्यांनी त्याच्या कामाचे पैसेसुद्धा दिलेले नाहीत. शॉकिंग, remarked Mrs. Bhushan. "If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either." हे तर धक्कादायकच आहे, मिसेस भूषण म्हणाल्या. जर ते त्यांच्या झाडूवाल्याला पगार देऊ शकत नसतील तर त्यांची अवस्था नक्कीच वाईट आहे. म्हणजे ते इतर कुणाचे पैसे देऊ शकण्याच्या परिस्थितीतच नसावेत. She left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. त्यानंतर मिसेस श्रीवास्तवना तिथेच चिंचेच्या झाडाखाली सोडून मिसेस भूषण ज्या होत्या त्या त्यांच्या पतीला शोधायला सगळ्या बाजारामध्ये शोधाशोध करायला लागल्या. त्यानंतर त्यांना त्यांचे पती कमल किशोर यांच्या फोटोग्राफी शॉपसमोर बसलेले आढळले. ते त्या दुकानदाराशी बोलत होते. "So there you are," cried Mrs. Bhushan. "I have been looking for you almost an hour. Where did you disappear?" "इथे आहात होय तुम्ही," मिसेस भूषण म्हणाल्या. "मी तासभर झालं तुम्हाला सगळीकडे शोधते. तुम्ही कुठे गायब झाला होतात?" "Nowhere," replied Mr. Bhushan. "Had you remained stationary in one shop, I might have found you." "मी कुठेच गेलो नव्हतो. तू एका जागी जर स्थिरपणे एखाद्या दुकानात थांबली असतीस तर मी तुला नक्कीच सापडलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन." ते म्हणाले की तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जसं काही मधमाशी सगळ्या फुलांच्या बागेमध्ये फिरते फुलांवरती, त्याप्रमाणे एका दुकानातून दुसऱ्या दुकानात तू फिरत राहत होतीस, त्यामुळे मी तुला सापडलो नाही. "डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. I don't know what's happening to People Nagar. Even the bank's about to go to bankrupt." त्या म्हणाल्या, कुरकुर करू नका. आधीच उन्हाने जीव जेरीला आलेला आहे. आता ह्या पीपल नगरमध्ये काय काय होणार आहे काय माहिती, काय चाललेलं आहे काय माहीत. ती जी बँक आहे ती सुद्धा बुडीत खाती निघणार आहे. "What's that?" said Kamal Kishore, sitting up suddenly. "Which bank?" कमल किशोर जे होते ते एकदम उठून बसले. ते म्हणाले, "काय म्हणालात? कुठली बँक?" "Why the People Nagar? Why the People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore." मिसेस भूषण म्हणाल्या, "पीपल नगरची बँक? निश्चितच. मी असं ऐकलंय की ते त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांना पगारसुद्धा देत नाही आहेत. आता मला सांगू नका की तुमचंसुद्धा तिथं खातं आहे मिस्टर किशोर. म्हणजेच की तुमचं तर खातं नाही आहे ना तिथं." "नो, बट माय नेबर हॅज," ही एक्सक्लेम्ड, अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. त्यानंतर ते म्हणाले, मिस्टर किशोर म्हणाले, जे फोटोग्राफी शॉपचे ओनर होते, ते म्हणाले, "माझं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं आहे." असं म्हणून जे पलीकडं छोटं पार्टिशन होतं
त्याच्यावरून त्यांनी नाव्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलाला बोलवलं. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. ते म्हणाले, दीपचंद, नवीन बातमी, ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक जी आहे ती बुडणार आहे. तुझे जर तिथं पैसे असतील तर ते जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर तिथून काढून घे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज असं पण पाहिलं की एखादं छोटी गोष्ट जर कर्णोपकर्णी पसरली एकाकडून दुसऱ्याकडे, तर ती पसरत असताना कानगोष्टीच्या खेळाप्रमाणे त्याच्या अफवा बनत जातात. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीमधून तिसरी गोष्ट, याप्रमाणे अफवा पसरत राहतात. तर या गोष्टीचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.